नमस्कार, आपला अन्नदाता या विशेष भागात मी स्वागत करतोय। मी सुनील पाटील। आता आपण नागाव येथे आलो आहोत आणि नागाव येथे बघितलं तर ऊस शेती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकताय आपण एक शेतकरी ऊस खात बसलेले आहेत। त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने ते ऊस शेती करत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया त्यांच्याबरोबर गप्पा मारायला। नमस्कार। नमस्कार, या बसा। कुठलं म्हणायचं? आम्ही मिरज। अच्छा, तुमचं नाव काय? आमचं नाव बघा सुनील बाबासाहेब सूर्यवंशी। बर, तर आपण किती वर्ष झालं शेती करताय? शेती तसं आमचं आजचं पंज पहिलं शेती करत होतं, परत वडील आणि चुलत करायला लागलं। ओके ओके। आता आम्ही लागलोय करायला शेती। बर, आता एक 25-30 वर्ष झाली की। आपली शेती किती आहे आता साहेब? मग एक 10-12 एकर शेती आहे की आमची। बर, आणि शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत? शेतामध्ये आम्ही प्रामुख्यानं भुईमुग, नंतर ऊस, हळद, आलं, द्राक्षे बागा पण आमच्याकडे आहेत त्या। बर बर बर। आता ऊस जो तुम्ही म्हणालाय, आता कोणता ऊस खायला तुम्ही? कोणत्या व्हरायटी ऊस खायला? ही 8632 ऊस आहे बघा। बर, काय काय व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे वजनाला भरपूर, उत्पादन पण जास्त निघतंय। ओके। पेर लांब पडते रेज। बर, आणि खायला कसं जास्त गोडी कशी आहे? गोडे म्हणजे ऊस म्हणल्यावर गोड लागणारच की। पण गोडी म्हणजे बाकीचा आता म्हणा कारखान्याला ऊस परवडतोय म्हणतात, आपल्याला परवडतो का? परवडतोय की, वजनाला जास्त पडतोय ऊस पडतोय ना। ठीक आहे, मग आता तुम्ही कधी लावण केलं? अडसले आहे का सुरूची लागण? अडसली लागण आहे। आमच्यात तसे खोडवी पण आहे, ती सुरूच्या लागणी पण आहे त्या। पण अडसली जरा उत्पादन जास्त पडतंय। उत्पादन जास्त पडतंय। ऊस किती क्षेत्रावर आहे आता? ऊस आहे की एक 4-5 एकर ऊस आहे की आमचा। मग चांगला आहे साहेब मग तुमचा। हो। आता ऊस जो तुम्ही लावलाय त्याची पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतली? पूर्व मशागतीला बघा, पहिले पूर्वी जी शेतकरी होती ते बैलांचा वापर करत होती। बर। आता आले नवीन तंत्रज्ञान। बर। ट्रॅक्टर आले, ती खुरुट आलाय, रोटर आलाय, नांगरट आल्या। ओके। पहिली 3.5 फुटात 3 फुटात लागण करायची। ओके। उत्पादन एवढं मानव असं निघायचं नाही, एकरी 30-40 टन निघायचं। बर। आता 4 वरनं 7 फुटावर चालली ती। बर। एकरी 90-90, 100-125 टन ऊस काढते ती। बर। आणि आधुनिक पद्धती खतं पण आली ती खतं पण आपल्याला जरा उपयोगी पडते ती। बरं, आता तुम्ही म्हणाला की आधुनिक पद्धतीचे खतं आलेले आहेत, आतापर्यंत काय ऊसाला तुम्ही वापरलेला आहे? पहिला सुरुवातीला सुपर फॉस्फेट युरिया वापरतोय, परत 10-26 वापरतोय। ओके। 19-19 हायच आणखीन। ओके। जरा आणखीन घटकाची एका दुसरी बॅग टाकायची, ते पण आम्ही विचारून टाकत होतो। पण ते राज फर्टिलायझरचं जे खत आहे की नाही, त्यांचा आम्ही 1-2 अनुभव घेतला। बर। राज फर्टिलायझर म्हणा, राज कॉम्बी म्हणा, राज गोळी पेंट, कडू पेंट म्हणा, यांचा रिझल्ट जोरात आहे। ते रिझल्ट चांगला आहे। रिझल्ट पासून राज फर्टिलायझरची खतं वापरताय? जवळजवळ 4-5 वर्ष झाली की। 4-5 वर्ष झालं वापरताय। जेव्हापासून तुम्ही राज फर्टिलायझरची उत्पादने वापरताय, काय तुम्हाला फरक जाणवून आलाय? आता तुम्हाला फरक सांगू का मी? पहिला शेणखत घातल्याशिवाय शेती होत नव्हती। बरोबर। आता शेणखत तुम्हाला चिमटभर पण कुठे मिळत नाही। बर। राज फर्टिलायझरची जी खत आहे ती शेणखताप्रमाणेच काम करते। शेणखताप्रमाणे म्हणजे एक प्रकारे जमिनीला सुपीकता आणते। जमिनीला सुपीकता आल्यामुळे त्याच्या मुळ्या वाढते। मुळ्या वाढल्या की आपोआप पीक वाढते आणि तुमच्या उत्पादनात वाढ होत्या। ओके। आता ही ऊसाचं पेरच बघा किती लांबडा आहे। जरा ऊस पेराला खाऊन बघा की, ऊस पेरायला पण लांबडा पडतोय आणि गोडवा पण आहे ऊसामध्ये। आता ही 5 ते 6 महिने झालेत ऊसाला। 18 कांडे ऊस तयार आहे। 18 कांडे आता तयार आहे। आता ऊस जाऊपर्यंत तुम्हाला साधारण किती कांडे अपेक्षित आहे? ऊस जास्त तर बघा, नाही म्हणलं तर 52 ते 60 पर्यंत कांडी गेली पाहिजे। 52 ते 60 पर्यंत कांडी गेली पाहिजे। ज्यावेळेला तुम्ही ऊस लावताय, ऊसाचा हंगाम तुम्ही आता सुरूच्या अडसालीचे म्हटलं, काय म्हणालात? अडसाली आणि आताची जे लावलेलं आहे ते अडसालीच आहे ना? अडसालीच आहे। बरं, अडसाली ज्यावेळेला तुम्ही लावताय त्यावेळेला पाण्याचा स्रोत पाऊस सुरूच असतोय, त्यानंतर ज्या वेळेला हंगामात पाणी कशात वापरताय? आता बघा, आमच्या इथं नद्या इथे 2। बर। एक कृष्णाचे आम्हाला स्कीमचं पाणी आहे आणि एक येराचं आम्हाला खुद्दच पाणी मिळतंय आणि आमच्या विहिरी पण आहे त्या। पण जास्त करून आता ती पहिल्यासारखी शेती राहिली नाही। पाण्यात दगड टाकून पाणी बघा आलंय। आता आलंय ठिबक सिंचन, नवीन पोरं, नवीन टेक्नॉलॉजी। मग आम्ही पण त्यांच्या बरोबर चालायचं ठरवलं। आता मग तुम्ही ठिबक सिंचनवर केलंय का? हो, ठिबक सिंचनवर केलंय। कसा फायदा झाला आतापर्यंत तुम्हाला ठिबक सिंचनचा? ठिबक सिंचनचा आम्हाला भरपूर फायदा झालाय। 2 तास फक्त पाणी चालू करायचं, तुमचा टाइम वाचतोय, जमीन पण तुमची नापीक होत नाही। जास्त पाण्याने तुमचा तर मीठ फुटा लागलाय जमिनीला, काय त्याच्यात अर्थ आहे का? जेवढं तुम्हाला पिकाला पाणी पाहिजे तेवढंच तुम्हाला त्या ठिबक मधनं पाणी मिळते। पाहुणं ऊस मात्र गोडवा आहे बघा, हवा असणार।
घामाचा आहे ते. कष्टाचे घाम तर त्या खतांचा पण उपयोग झालाय आम्हाला त्याचा. बर, खतांचा मग कुठले कुठले खतं वापरलाय तुम्ही म्हटला? आता बघा सुरुवातीला आम्ही युरिया, सुपर फॉस्फेट 10-26-26 आणि राज कॅल्सिमॅक्स वगैरे, राज गोळी पेंट, राज सिलिकॉन ही दमदार खतं आम्ही वापरलेली आहे. राज फर्टिलायझरची जी उत्पादने आहेत ती तुम्हाला सहज उपलब्ध झाली का? हो, तालुक्याच्या ठिकाणी आहे ती, नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे ती. आता आमच्या पुतण्यानंच गावामध्ये नागनाथ कृषी सेवा केंद्र टाकले. त्या सगळे राज फर्टिलायझरचीच खतं आहे ती. आता तुम्ही मगाशी मला म्हणालात की राज फर्टिलायझरच्या खतामध्ये तुमच्या कांड्या वाढल्या, तर दाखवा चला बघू काय वाढल्या. चला की, चला. ही गेल्या वर्षी अडसाली ऊस केलता बघा. ही अडसाली ऊस आणि ही आता मोजून बघा कांड्या, पेर बघा. एक नंबर ऊस जमला आहे. एक नंबर जमलेला आहे. हो, ही सगळी केमिया राज फर्टिलायझरची आहे. राज फर्टिलायझरची पण आहे आणि आम्ही पण मेहनत घेतली. म्हणजे तुमचं सर्वात महत्वाची मेहनत आहे. मेहनत आहे. हो हो हो. पण ती खतं वापरल्या पण जमिनीत काय बदल जाणवते? जमिनीत म्हणजे जमीन सुपीक झाल्या बघा. एकदम मऊ जमीन झालेली आहे. तुम्ही आता इथं ही करून पण बघू शकता. असं हे बघा, जमिनीचा पोत पण सुधारलाय. जमिनीचा पोत आणि जमिनीचा कसा असतोय, कस कसा असतोय, ही वासावरनं कळते जरा. बरोबर बरोबर. त्याच्यावरनं पोत ओळखला जातोय जमिनीचा. सांगितल्या पद्धतीने तुमच्या आबाजा पण तुम्ही शेती करताय, त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानात तुम्ही आता शेती करायला लागलेला आहे. हो हो. त्या आणि त्याला तुमच्या या शेतीच्या मेहनतीला आमच्या राज फर्टिलायझरची जोड आहे तुम्हाला. राज फर्टिलायझर म्हणजे तुम्हाला सांगू का साहेब, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि रानात पीक भरघोस. ओके, हीच व्याख्या राज फर्टिलायझरला लागू पडते. आता तुम्ही राज फर्टिलायझरची खतं वापरताय, इतर शेतकऱ्यांना कधी काय सांगितलं का राज फर्टिलायझरची खतं वापरा? मला जसा रिझल्ट यायला लागला, जसं माझं एकरी उत्पादन वाढायला लागलं, तशी मला भरपूर जण येऊन विचार लागले, बाबांनो पहिली तुझी शेती वेगळी होती आणि आता अचानक कसा काय बदल झाला. मग त्यांना मी सांगितलं, ही खतं वापरतोय मी, राज सिलिकॉन वापरतोय, राज कॉम्बी वापरतोय, राज निंबोळी पेंट वापरतोय, आणखी बरेच जे खतं आहेत ती सगळी वापरतोय म्हणून सांगितलं. ती सुद्धा शेतकरी आता वापर करायला लागले आणि त्याचा अनुभव घ्यायला लागले. अनुभव घ्यायला लागले. हो. तर शेतकरी बंधूंनो, जिवंत उदाहरण म्हटलं तरी आपल्या वावगं ठरणार नाही.